रत्नागिरीला जायचंच ना आपल्याला. ओके ओके बरोबर. हा इथं पण हाच दाखवतोय. सॉरी. फायनली आता आपण जातोय कोस्टल रोडने टूवर्ड्स राजापूरला. उन्हाळा आहे. कोस्टल रोडने आपण जाणार राजापूरला. 84 किलोमीटर आहे आणि 2 तास. ठीक आहे चला. गणपतीपुळेचं दर्शन आपलं झालेलं आहे. नमस्कार मंडळी. आता आपलं गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो आहे टुवर्ड्स रत्नागिरी. तर गणपतीपुळेचा शेवटचा ब्लॉग, लास्ट आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. तर या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे राजापूर. राजापूर म्हणजे माझा मित्र आहे सुनील, त्याच्या घरी आपला स्टे आहे. तर चला या बघू प्रवास कसा होतोय आपला. आता आपण थोडं पुढे आलेलो आहे. हा बीच लागलेला आहे आपल्याला. राईट साईडला तुम्हाला बीच दिसतोय बघा, किती सुंदर बीच आहे. थोडं आपण तिथे थांबूया आणि थोडं फोटो वगैरे क्लिक करूया आपण. ठीक आहे चला, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाई तुम्ही बघा, एक नंबर वाटतो भाई. कुठला बीच आहे का? अरे वारे, एक सुंदर आहे बघा. तुम्हाला दिसेल कॅमेरामध्ये. कॅमेरा चालू आहे. हा चालू. अरे वारे, समुद्र किनारा आहे हा. आपण चाललो आहे कोस्टल रोडने. एक नंबर आहे भाई. उन्हामध्ये असं एवढं छान दिसतंय. तर पावसाळ्यामध्ये काय वाटत असेल का? एकदम क्लीन पाणी आहे. असं काय करता, असं का? ठीक आहे मी काढतो चल. हो 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 एक नंबर. रोड पण सॉलिड आहे यार. चला आता असेच आपण थांबत थांबत एक एक शॉर्ट्स घेत जाऊया. काय बोलते? एक नंबर. नमस्कार, अल्टिमेट जर्नी विथ सरेकरचं तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा ब्लॉग चालू झाला आहे आपला गणपतीपुळे टू राजापूर. राजापूरच्या गणपतीपुळे ते राजापूर कोस्टल रोडने आपण जाणार आहोत. आणि प्रत्येक वेळी आपण थांबून 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 तिकडे फोटो आणि एक्सप्लोर करणार आहोत. सॉलिड. एवढ्या गरमीचे पण लोक आहेत बघा, तुम्हाला दिसेल. ठीक आहे, बीच एकदम क्लीन आहे. आता नेक्स्ट बघूया काय ते. कोस्टल तो पहिल्यांदा आलं, मी खूप एक्सायटेड आहे. चला पुढे आता बघू आता काय लागतंय, कसं लागतं. कोस्टल रोडने आम्ही चाललेलो आहे. कोस्टल रोड निवडण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला वेगवेगळे बीचेस बघायला भेटणार, खूप छान छान डोंगर, ग्रीनरीज पाहायला मिळणार. कारण की हा रोड आम्ही पहिल्यांदाच एक्सप्लोर करतो आहे. त्यामुळे आता मगाशी आपण आरेवारे बीच बघितला. आरेवारे बीच तर हा पूर्ण लांबपर्यंत पसरलेला आहे, शेवटपर्यंत. ठीक आहे, आता ज्या ठिकाणी चाललो आहे ती जागा आपल्याला ॲक्च्युली आपण पहिलं कधी गेलो नाही आहे तिथे. कारण की त्याने आपल्याला लोकेशन, एक स्पीड ब्रेकर,
कारण की छोट्या तरी स्पीड ब्रेकरमध्ये गाडी उछलते, कारण गाडीवर खूप लोड असल्यामुळे. अरे हम्मा, कोस्टल रोडवर एक तुम्हाला खूप लक्ष द्यावे लागेल. प्राणी असे गाय म्हैस कधीही मध्ये येतात, तर तुम्हाला त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपला ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. कुठून हा झिप लाईन करायला गाडी तिकडे आणायला लागेल परत. हा काय ग? हा विचार, आजीला विचार. आजी चालू आहे का रशीवाला? चालू आहे ना? किती घेतात पैसे? 600 रुपये. करूया का? का नको? मग बाईक परत आणायला जावं लागणार. तिथून इकडे आल्यानंतर परत तिकडे जावं लागेल. ते सोडतात का? ओके चल 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 चल. करूया ना, मजा आहे. करायचं की नाही? नेक्स्ट टाइम येईल की ना? आपण कधी येणार नेक्स्ट टाइम? परत येऊ ना कधी. हो हो, पाणी बघ किती क्लीन आहे, आरपार दिसतंय मस्त. हा एक नंबर एक नंबर. असं बघायला आपल्याकडे नाही मिळणार आहे. हो ना, किती क्लीन पाणी आहे. सुपर. काय खेकडे पकडायला बसलाय काय? विकायला? बोटीवर थोडं थांबल्या. सोलार पॅनल आलेत बघ सगळ्या बोटींना. सगळ्या बोटी लावून ठेवलं तिकडे. ते काय ते फ्रूट आहे का काय ते? अच्छा हे ओके ओके जाळा. रत्नागिरीला पोहोचतोय आपण आता. ओके, आपण आता एका ब्रिजवर पोहोचलेलो आहे. ओ का सुंदर नजारा आहे. ब्रिज आहे मस्तपैकी, नदीच्या वरून ब्रिज जातोय. ही नदी आणि समुद्र एकमेकाला जोडले गेले त्याच्यामुळे. ठीक आहे. आता मगाशी आपल्याला झिपलाईन करणार होतो आपण, पण तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. कारण असं आहे की ते श्रावणी बोलली की आता आपण पुढे आलेलो आहे, परत झिपलाईन केल्यानंतर आपलं परत गाडीच्याकडे आपल्याला चालत जावं लागेल. त्याच्यामुळे आपला खूप वेळ जाणार आहे. कारण की आपल्याला राजापूरला पोचायचं आहे. अंधार पडायच्या अगोदर, म्हणजे रात्र व्हायच्या अगोदर आपल्याला राजापूरला पोचायचं आहे. डिस्टन्स खूप लांब आहे आणि रोड ॲक्च्युली नॅरो असल्यामुळे थोडा वेळ लागेल आपल्याला. तुम्हाला मी एक रिक्षा दाखवतो. काय ग? रिक्षा रिक्षा ती बघ, पुढची रिक्षा बघ. स्लो केली. एक नंबर रिक्षा आहे.
एक रिक्षा दाखवलेली, एक नंबर रिक्षा होती, एकदम झगामगा. माझ्याकडे बघा. आता श्रावणीला लागली आहे भूक, मला पण लागलेली आहे भूक. आता आपल्याला कुठेतरी आपण एका जेवणासाठी थांबावं लागेल, कारण की वेळ झाली आहे जेवणाची. कारण की ऊन पण वाढलेलं आहे. बीच बघून बघून पोट भरणार नाही ना बाबा. जेवायला तर कुठेतरी थांबायला पाहिजे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आम्ही राजापूर हायवेवरती म्हणजे राजापूरला पोचतो आहे. हार्डली 1 तास राहिला आहे ट्रॅव्हलिंगला. आणि दुपारचा लंच स्किप झाला होता आपला, कारण का तिथे खूपच ऊन असल्यामुळे आम्ही गणपतीपुळेला नाही लंच केला. आणि इथे आता आम्ही इथे थांबलो आहे. त्याचं नाव आहे हॉटेल महाकाली. व्हेज नॉनव्हेज थाळ्या भेटतात इथे आपल्याला. आणि इथे आपली बाईक उभी आहे. हर्ष आहेत आतमध्ये. हा सरळ रोड जातो राजापूरला, देवगडला. हर्ष आहेत आतमध्ये. आता बघूया काय झालं, झोपली का? का झोपली? दमायला झालं यार. सुन्न झाले. इन शॉर्ट सुन्न झाले. सकाळी 8-8:30 वाजल्यापासून बाईकवर आहे आपण. ब्रेक घेतला ना 1-2 तासाला गणपतीपुळेला. फक्त 1 तास. गणपतीपुळेला काय होतं नव्हतं ना काय. आणि मध्ये मग म्हणून अजून किती वेळ? 1 तास. पोचेल आता आपण लगेच, जास्त लांब नाही. काय कोक मागवलंस? थम्सअप. पण थंड नाही, मजा नाही. तू मागवला, तू अगोदर घ्यायच्या अगोदर बघायचं ना बाटलीला हात लावून. त्याने ठेवलं होतं. फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. बुर्जी पाव, चपाती. पाव खाऊन कंटाळा आला. बुर्जी चपाती सुरुवात पण झाली. सोलकढी, माझी कॉफी येते. मॅडम सोलकढी आणि बुर्जी पाव खाणार आहे, बुर्जी चपाती खाणार आहे, आणि मी कॉफी आणि बुर्जी चपाती खाणार आहे. ठीक आहे, हा मील संपूया आणि लागूया पुढच्या प्रवासाला. ॲक्च्युली काय माहिती आहे का, हा रोड आहे ना, मी फर्स्ट टाईम हे करतो आहे, बरोबर आहे. त्यामुळे जाम मजा येते मला आणि ऊन येते डोळ्यावर. त्याच्यामुळे गाडी चालवायला एवढी मजा येते ना. तर रस्ता एकदम मस्का आहे, डांबरी रोड आहे ना, एकदम मस्का रोड आहे. आणि थांबून थांबून बीच हे सगळं आम्ही ते फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे काढतो आहे. जाम मजा येते. मुंबईमध्ये पावसाळा, मुंबईमध्ये काय पाऊस, इकडे पण होतं काल. इथे पण होता काल. सकाळी आलेलं वादळ, त्यामुळे लाईट सगळ्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, आता पुढे राजापूरला स्टे आहे आपला. नंतर कितीला आहे काय? एकच राहू द्यायचं. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. जाम मजा आली, जाम धमाल. हे आहेत आपल्या हॉटेलचे ओनर आहेत. नाव काय सर आपलं? माझं उमेश पेटलकर. ओके. आणि इकडे काय काय व्हरायटी भेटते? आमच्याकडे इथे चायनीज, पंजाबी आणि मच्छीमध्ये सर्व व्हरायटी, सगळ्या व्हरायटी. आणि फ्रेश फिश आहेत सगळे. फ्रेश एकदम. आम्ही लगेच 1-2-3 तासामधलेच मासे मिळतात, कारण समुद्र इथे जवळ आहे एकदम. हां हां. त्याच्यामुळे सर्व मासे एकदम फ्रेशमध्ये मिळतात. ओके. आणि किती वेळात येते आपलं थाळी जर आपण ऑर्डर केली तर? ऑर्डर केली तर एक 10 मिनटं जातात. हां, कारण 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटं जातात. जास्त वेटिंग नाही? नाही अजिबात. ओके, नक्की विजिट करा इकडचं हॉटेलचं जेवण. आम्ही स्वतः ट्राय केलेलं आहे आणि खूप छान आहे. हॉटेलच्या बाहेर तुम्हाला पार्किंग भेटेल मस्तपैकी. आणि इकडे आपल्याला सनसेट बघायला भेटेल हॉटेलच्या इथे. नक्की विजिट करा. थँक्यू. फायनली हॉटेलमधून निघतोय. आता सुनीलने लोकेशन पाठवलं आहे. ॲक्च्युली आपण कोस्टल रोडने आलो ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मागे जावं लागतंय. ठीक आहे, म्हणून जरा एक 10 किलोमीटर वाढले. टोटल आता 52 किलोमीटर आहे. 1-1.5 तासामध्ये कव्हर होईल. आता आपण एका हॉटेलमध्ये थांबलो होतो ना, खूप छान हॉटेल होतं ते. हॉटेलचं नाव होतं महाकाली. आता नवीनच 2-3 महिने ते चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या रोडने जर जात असाल, कोस्टल रोडने टुवर्ड्स राजापूर, तर हे हॉटेल नक्की व्हिजिट करा. फूड खूप छान आहे
आणि आपला मराठी माणूसच आहे. ठीक आहे. आता होत आली आहे संध्याकाळ. एक तर त्यांनी आपला कशेळी बीच आहे इकडे जवळ, त्यांनी आपला सूर्यास्त तिथे खूप छान दिसतो. पण आपण तिथे जाणार नाही आहोत. आपण सरळ जाणार आहोत आपल्या रस्त्यानं राजापूरच्या दिशेने, कारण की वेळ नाही आहे तेवढा. अंधार पडला तर विजन कमी असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. ठीक आहे, कनेक्ट राहा. फायनली आपण रस्ता चुकलेलो आहे मला असं वाटतंय, कारण की एका कुठल्या तरी गावात शिरलो आहे आपण आणि त्या गावाचं नाव मला काय माहिती नाही, पण ट्रॅफिक आहे इकडे. आता बघू हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जातोय. तर आपण एवढं फिरून आलो माहिती तुला. आता या अंधारामध्ये आपण कुठे कुठे फिरतोय आता बघा, तुम्हाला दिसेल हा ब्रिज लागला आहे. आता ब्रिजवरून आता लोकेशन दाखवते की पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. आता रोड कसा आहे आपल्याला माहिती नाही आहे. बापरे किती लाईट मारतोय हा, केवढा छोटा ब्रिज आहे. बापरे रोड बघा, खतरनाक रोड आहे. ॲक्च्युली रस्ता चुकल्यामुळे आपल्याला खराब रोड लागलेला आहे, कारण की अंधारामध्ये ना ॲक्च्युली काय समजत नाही कुठे काय. ठीक आहे, चला आपण आपलं लोकेशन फॉलो करतच चाललेलो आहे, कारण की लोकेशनवर आपल्याला मला भरोसा आहे बाबा. ॲक्च्युली हा आता लेफ्ट राईट करण्याच्या चक्करमध्ये आपण रस्ता चुकलो आहे. इथं एकदम सामसूम आहे रस्ता. आता बघूया आता आपल्याला कितपर्यंत घेऊन जातो हा रस्ता, कारण की आपल्याला पोचायला अजून आपल्याला 1 ते 1.5 तास दाखवतो आहे. चला कनेक्ट राहा तुम्ही आणि प्रवास पूर्ण बघा. फायनली आपल्याला कोस्टल रोड सोडून आपण हायवेला लागलेलो आहे, कारण आता गाडी सुसाट चालणार आहे. मगाचपासून कोस्टल रोडला गाडी जवळ 60च्या वर गेलीच नाही आपली, जेव्हापासून आपलं कोस्टल रोड चालवते, कारण की रोड छोटा असल्यामुळे आपण रिक्स घेत नाही. कधी गाय भैस कुठलेही प्राणीमध्ये येतात, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहे, गाडीवर लोड पण जास्त आहे. आता फायनली हवा लागलेली आहे, आपला हायवेला पण लागलेलो आहे आणि गाडी 60-70-80पर्यंत पोचते. ठीक आहे. आता पुढून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे की राईट घ्यायचं आहे माहीत नाही आहे, कारण की लोकेशन नेटवर्क गेलेलं आहे. ठीक आहे. आता ॲक्च्युली आम्ही जिथे मगाशी आम्हाला नाश्ता जिथे केला त्यांचं नाव होतं घरत. चला आता परत जोक करतो आहे मी, कारण की खूप छान जेवण होतं तिकडचं. मराठी माणूस होता आपला आणि नवीनच धंदा चालू केला होता त्याने. म्हटलं चला, आम्ही जिथे पण थांबलो ना तिथे आम्हाला जेवण चांगलंच भेटलेलं आहे. ठीक आहे. आता अरे वाटलं सुनील की काय, सॉरी हा. मला वाटलं मला कोण तो आला वाटतं काय, तुला लोकेशन पाठवलेलं ना. सॉरी हा, बाय बाय. मला त्याला वाटलं चेहरा एकदम सेम आहे. हा अगं मला वाटलं तोच आहे. तोच आहे. हा मला त्याची उभा झाला, लोकेशन पाठवलं त्याला मी. रिसिव्ह करायला आलं की काय. ॲक्च्युली आता काय झालं मित्रांनो माहिती आहे, सुनील, मला वाटलं सुनील जो मला नाक्यावर रिसीव्ह करायला आलेला आहे, कारण रस्त्यामध्ये अंधार आहे म्हणून रस्ता मला माहिती नाही, म्हणून मला वाटलं तो मला रिसीव्ह करायला आला असेल, म्हणून मी दोघांच्या मध्ये जाऊन गाडी थांबवली. असे भंकसमध्ये बघतो तर दुसराच कोण आहे. नशीब तो वैतागला नाही, भडकला नाही आपल्यावर, त्याला मी सॉरी बोललो आणि पुढे निघून गेलो. चला, रस्ता आता भयानक वाटतो आहे. श्रावणीला असा रस्त्यावर त्याला भीती वाटते, कारण की आजूबाजूला कोण नाही आहे, कुठली गाडी नाही आहे. त्याच्यामुळे आता रस्ता आता कसं आहे माहिती आहे का, ह्या रस्त्यावर आम्ही, अरे यार किती लाईट मारतो आहे, ह्या रस्त्यावर आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे. त्याच्यामुळे ती जरा कॉन्शियस झालेली आहे, कारण की एकदम सामसूम आहे ना.
म्हणजे कुठे काही झालं, गाडी खराब झाली किंवा काही जरी झालं, पंक्चर झालं, काही होऊ शकतं, तर आपल्याला हेल्प कोण करणार, हाय तिच्या डोक्यामध्ये असतं. आणि थोडीशी भीती पण असते मनामध्ये. किंवा आजकाल जगामध्ये काय चालू आहे की लुटालूट, गाडी थांबवून लुटणे, गाडी तोडणे, फोडणे, या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर येत असतात ही गावाकडच्या साईडला. त्याच्यामुळे तिला थोडीशी जरा भीती वाटते. तिला बोललो आहे, तू टेन्शन घेऊ नको, आपण कोणीही काही जरी बोललो तर गाडी आपल्याला थांबवायची नाही आहे, तर आपण सरळ चालत जाऊया, चालतच राहूया, ठीक आहे. त्याच्यामुळे जरा ती घाबरलेली आहे, कारण सुनीलचं घर यायला अजून जवळजवळ ना 15 ते 20-25 मिनटं दाखवते. आता पुढे रस्ता कसा आहे आपल्याला माहिती नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण जरा हळूहळू चालतो आहे, कारण की आता गावाकडचा रोड आलेला आहे आणि रस्त्याच्या मध्ये काही येऊ शकतं. म्हणजे गाय, म्हैस, कुत्रा, सडनली काही येतं इकडे. हायवेला तसं होत नाही. या गावाकडच्या रस्त्यामध्ये तर तुम्हाला, जर तुम्ही या गावात रस्त्यातून चालत असाल तर जरा गाडी जरा सांभाळून चालवा. स्पीड थोडा आपला 50 ते 60च्या मध्ये ठेवा, कारण की रस्त्याच्या मध्ये अचानक काहीही येऊ शकतं आणि सडनली गाडी कंट्रोल होत नाही लोडेड असेल तर, ठीक आहे. चला आता आपण डायरेक्ट भेटू त्याच्या घरी गेल्यावरच. रस्ता एक्सप्लोर करण्यात काय अर्थ नाही आहे. काय अंधार झाला आहे, तुम्हाला काय दिसतं आहे की नाही दिसते मला काहीच माहीत नाही आहे. चला आता डायरेक्ट भेटू. फायनली खूप कसरतीच्यानंतर जंगलातून सुनीलच्या घरी फायनली राजापूरमध्ये. आणि रोड एवढा खतरनाक होता ना, मला वाटलं मी रस्ता चुकलोय. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज नाही चालू केला. मी कॅमेरा चालूच नाही, मी दाखवलं होतं तुम्हाला, कॅमेरा चालू नाही केला कारण कॅमेराची बॅटरी माझी डाऊन झाली होती. म्हणून म्हटलं रस्ता चुकलोय का, एकदम म्हणजे अंधारच अंधार आहे, काय दिसतच नाही, दगडी दिगडी दिसत आहेत. मी झोपते, ती झोपते, ठीक आहे. तर फायनली आम्ही गाठला याला. आता उद्याचा प्लॅन काय माहिती नाही, झोप झाल्यानंतर बघू, ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उद्या आम्ही कुठे जाणार आहे ते सरप्राईज आहे. जोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही कुठे. तुमच्या टीचर मध्ये काय लिहिलंय? खड्ड्यात गेलं सगळं. खड्ड्यात गेलं सगळं आणि कोकणात यावा. 6 दिवस बाहेर आहे आपण, बाकी सगळं खड्ड्यात गेलं. कोणाचे फोन नाही उचलायचे. नेटवर्क असेल तर उचलणार. नेटवर्कच नाही ना, ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. घर बघायचं तुम्हाला, घर बघायचं उद्या दाखवा सकाळी, आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण ते बघू.